स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मी आहे ज्ञानेश्वर आणि मी आज जाणार आहे पुणे टू लोणावळा आणि मी लोणावळा जाण्यासाठी 500 रुपयाचं बजेट ठेवलेलं आहे। तर ती बिल्डिंग जी तुम्हाला दिसत आहे तिथेच माझी रूम आहे। स्टेशन एकदम पावलाच्या अंतरावर आहे। तर आपण लोणावळा जाण्यासाठी पहिलं तिकीट काढलं होतं आणि तिकीट आपल्याला पडलं होतं एक जणासाठी 15 रुपयाचं। तर चिंचवड टू लोणावळा प्रवास होता आपला 1 तासाचा। तर माझ्यासोबत माझे 2 मित्र होते, वैभव आणि अविनाश। तर स्टेशनमधून पहिलं आपण एक्झिट केलं। एक्झिट केल्यानंतर स्टेशनच्या बाहेर आल्यानंतरच आपल्याला एक ॲटोवाला सापडला। तर अविनाश आणि वैभव थोडं भाडं कमी करत होते आणि ॲटोवाला असा डायलॉग मारत होता की मैं जितने भाड़े में लेके जाता हूँ उतने में कोई भी नहीं लेके जाएगा। हम लोग पहले लोनावाला लेक घुमाते हैं, वहाँ पे भी वाटरफॉल होता है। उसके बाद हम बुशी डैम जाएंगे। बुशी डैम के बाद हम 8 किलोमीटर का पहाड़ चढ़ के लायंस पॉइंट और टाइगर पॉइंट ये बादलों में सफ़र करेंगे। ये घुमा के फिर हम यहाँ लोनावाला आएंगे। ओके बाय। तर आपलं चॅलेंज होतं आपल्याला 500 रुपयामध्ये फिरायचं। तर अविनाश थोडी ओव्हर ॲक्टिंग करत होता। लोणावळा पॉइंट, भुशी डॅम, लोणावळा लायन्स पॉइंट आणि टायगर पॉइंट, एवढे सारे 4 पॉइंट आम्ही फिरणार आहोत। अविनाश काही बोलू इच्छितो? खूप छान। तर अशा प्रकारे आम्ही 4 प्लेस फिरणार होतो आणि 4ही प्लेसेसवर 1-1 घंटा थांबणार होतो। तर पहिला प्लेस होता आपला लोणावळा लेक। तर या दोघांचं म्हणणं होतं की तू थोडंसं झूम करून बघ, तो धबधबा दिसतो का नाही। तर आतापर्यंत आपला पर पर्सन 15 रुपये खर्च झाला होता। तर बघूयात पुढे काय होतं। अरे कहना क्या चाहते हो? कितना है रे भैया? 20 रुपये? अरे ये छुप रहा है, एक घेऊया दे। कॅश नाही ना आपल्याला? हाँ एक दे। ऑनलाइन आहे? आहे रे काय टाक उडवलं थोडं छोटे वाला। अरे तू ओ बड़े माझ्यासाठी मला दोन्ही करायचीच आहेत, पण तुम्हाला कसं वाटतं हा पॉइंट भिजायचा? तर ॲटोवाला आपल्याला 4 प्लेस फिरून हर एक प्लेसवर 1-1 घंटा थांबणार होता। तर त्याचं भाडं किती होत होतं ते मी तुम्हाला लास्टला सांगतो। तर लायन्स पॉइंट आणि टायगर पॉइंटहून आपल्याला एकसारखा व्ह्यू दिसतो, पण दिसायचं असं समोर काहीच दिसत नाही कारण की सगळं धुकं धुकं असल्यासारखं दिसतं। चलो 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 ओए भाईजान भाईजान कर ना तसं असं ए ते वैभव तुझ्यासारखं त्या टाळसी एकदम वैभव या अविनाश सारखं एकदम म्हणजे
टायगरचा डोंगर आहे, कारण की तो थोडासा टायगर सारखा उभा आहे, त्याच्यामुळे त्याला टायगर पॉइंट म्हणत असतील. नाटकर्ती काय यायलाच लागते. तर श्री ऋषी मुनी वैभवनाथ थोडंसं ध्यान करत होते. बारिश आ रही है, बारिश का पाणी. आंघोळ केली नाही, आंघोळ करा आता. पाऊस आंघोळ घालतो प्रेमाने. तर नंतर काय पाऊस चालू झाला, त्यामुळे आम्ही एका हॉटेलमध्ये येऊन थांबलो. तिथे चहाची प्राईस होती 30 रुपये 1 कप आणि 1 प्लेट मॅगी 150 रुपये. तर आम्ही निघालो आमच्या नेक्स्ट पॉईंटला आणि लास्ट पॉईंटला म्हणजे भुशी डॅमला. आदमी लोगों को उतारो, आदमी लोगों को नीचे उतारो और फिर आप चढ़ाओ, उनको आगे लेके जाओ. यार उनको पीछे चलो. भाई जरा उसको हेल्प करो यार. हॉटेल वैभव. तर इथून थोड्याच अंतरावर होता भुशी डॅम. इथे आम्ही थोडेसे टी शर्ट बघितले, पण ते काय आम्हाला आवडले नाहीत. नंतर आम्ही घेतले 2 चिप्स पॅकेट घेतल्यानंतर आम्ही निघालो डॅमकडं. पण जाता टाईम खूप पाऊस होता, त्यामुळे थोडा वेळ थांबलो. ओके चल. करून दिलंय ना चल चालू केलंय. चल हे फोन अडकला नाही ना, अडकला फोन. आपला फोटो घे ना पाण्यात. तर आता आपण आलो होतो आपल्या 4थ्या प्लेसला म्हणजे भुशी डॅमला. आणि ॲटोवाले भैया बोलले होते तुम्ही 1 तास इथे थांबा, तोपर्यंत मी इथे तुमचा वेट. ती बातमी तर तुम्हाला माहीत असेल, मागील वर्षी याच ठिकाणी लोणावळ्यामध्ये एक फॅमिली पूर्ण या तळ्यामध्ये वाहून गेली होती, पण ती त्या डॅमच्या पलीकडच्या साईडला उभी होती. तर फिरताना जपून फिरत जा, कारण की आपल्या आयुष्यापेक्षा फिरणं हे जास्त मोठं नाही. तर आपण निघालो परत. ॲटोवाले भैया आम्हाला सांगत होते की या ब्रिजवर माधुरी दीक्षितच्या फिल्मची शूटिंग झालेली आहे. तर आपलं चॅलेंज होतं 500 रुपयामध्ये आपल्याला लोणावळा फिरायचा होता. तर आम्ही काढलं परतचं तिकीट. पर पर्सन आम्हाला रेल्वेसाठी लागले 30 रुपये. नंतर आम्हाला ॲटोसाठी लागले पर पर्सन 400 रुपये. आणि आम्ही टोटल आणि थोडासा इतर खर्च सगळं मिळून आम्ही 500 रुपयाच्या आत पर पर्सन पूर्ण लोणावळा फिरून परत जात आहोत. जर नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.